गणपती बाप्पा मोरया. गणपती सावंगे मेघेचे गणेश सावंगे मेघे मेडिकल कॉलेजची गणेश मूर्ती आहे. मी इथे जवळपास 32वी मूर्ती आहे माझ्या आजची. आतापर्यंत बनवलेल्या मूर्त्या सर्व मोठ्या मोठ्याच होत्या. जवळपास 11 ते 12 फुटापर्यंतच्या बाकीच्या मूर्त्या होत्या. आणि मी सुरुवातीला अशाच कलरची मूर्ती बनवलेली होती 92 मध्ये. तर तिथून ही सुरुवात झाली. तर आता परत 2025ला पण तीच मूर्ती बनलेली आहे तशाच कलरमध्ये, ऑरेंज कलरमध्ये. ही मूर्ती मातीपासून आणि तणसापासून बनलेली आहे आणि उचलायला पण एकदम हलकी आहे. सहज आम्हाला विसर्जन करायला पण आरामात नेता येते. आणि या मूर्तीला जो ऑरेंज कलर दिलेला आहे हा अतिशय देखणा कलर आहे, एकदम म्हणजे आकर्षित कलर आहे. इथे सर्व लोकांची म्हणजे भरपूरशा लोकांची आणि पंकज भोयर या जिल्ह्याचे पालकमंत्री पण येऊन गेलेले आहे. इतर सर्व मोठ्या मोठ्या लोकांनी इथे भेटी दिलेली आहे. आणि हा 10 दिवसाचा गणेशोत्सव फार म्हणजे आनंदात आणि एकदम चांगल्या वातावरणात झालेला आहे. आणि आता पण आज पण महाप्रसाद आहे आमच्या कॉलेजला, तर तिथे पण भरपूरशा लोकांनी हजेरी लावलेली आहे आणि महाप्रसादाचा लाभ घेतलेला आहे. आता पण बरेचसे लोक सुरूच आहे पाहायला येणं आणि त्या लोकांना पण भरपूर मूर्ती आवडतात आणि म्हणून गर्दी पण भरपूर राहते रोज. तुम्ही मला हे सांगा की या मूर्तीबद्दल, गणेशोत्सवाबद्दल मेघे साहेबांची काय प्रतिक्रिया राहते दरवर्षी आणि यावर्षी काय प्रतिक्रिया होती? कारण आता त्यांचं वय पण खूप झालेलं आहे आणि त्यांचा आधी कसा उत्साह होता आणि आता कसा उत्साह आहे ते तुम्ही मला सांगा. आदरणीय दत्ताजी मेघे साहेबांचा उत्साह तर सर्वांपेक्षा नाही जास्तच असतो आणि त्यांना खूप खुशी होतात. दरवर्षीची जी मूर्ती बघून त्यांना फार खुशी होतात आणि ते म्हणतात की दरवर्षी तू अशीच चांगली चांगली मूर्ती बनवत राहत जा आणि खूप आनंदी होतात. आणि दुसरे त्यांचे जे गेस्ट येतात तर त्यांच्यासोबत पण माझी ओळख करून देते की आमचा मूर्तिकार आहे, म्हणते दरवर्षी छान मूर्ती बनवतो. आणि ते फार आनंद आणि ही मूर्ती बघून दरवर्षी ते आनंदी उत्साही वातावरण राहते आणि त्यांना चांगला म्हणजे उत्साह असतो. तर ते आता त्यांच्या वयानुसार चालणं वगैरे बरोबर होत नाही, तरी पण ते एवढ्या पायऱ्या चढून गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला येतात. आज गणपती बाप्पाचा 11वा दिवस आहे आणि विसर्जनाचा दिवस आहे. तर हा उत्सव कसा सुरू होतो आणि कसा खतम होतो तर हे एवढ्या कमी दिवसात काही कळतच नाही. आणि त्याच्यामुळे माझ्या मते तरी एवढी चांगली सुंदर मूर्ती बनवल्याच्या नंतर हा उत्सव एखादी महिना तरी चालायला पाहिजे. कारण की ही मूर्ती एवढ्या चांगली बनवल्याच्या नंतर आज विसर्जन होणार आहे तर थोडंफार दुःख होतेच. ठीक है, तो आप यहाँ पे एम्प्लॉय हो तो आपको लाइक ये मूर्ति के इसमें कुछ आपको कुछ पेमेंट वगैरह मिलता है कि आपका कैसा है वो आप बताइए. मेरी तो यहाँ पे सर्विस है, मैं मॉड्यूलर पोस्ट पे हूँ यहाँ पे, मेरे को इसकी पेमेंट पे मिलती है. लेकिन ये मूर्ति के एक्स्ट्रा साहब बड़े साहब मेरे को बख्शिश देते आ रहे हैं. इसके पहले भी शुरुआत से अभी तक तो साहब ने मेरे को हर साल कभी 50,000 कभी 35,000 ऐसे बख्शिश देते आ रहे हैं. मूर्ति का तो मेरे को सब कुछ यानी मिलता है और साहब के आशीर्वाद से सब कुछ अच्छा ही है.